नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्कॉलरशिप गुरु या चॅनलमध्ये. आज आपण शिकणार आहोत संयुक्त संख्या, कंपोजिट नंबर. संयुक्त संख्या म्हणजे अशी संख्या तिला एक आणि स्वतःशिवाय इतर संख्यांनीही पूर्णपणे भाग जातो. तिला काय म्हणतात? संयुक्त संख्या असे म्हणतात. खाली वैशिष्ट्य पाहूया आपण. पहिलं वैशिष्ट्य आहे 2 पेक्षा जास्त फॅक्टर. अशा संयुक्त संख्येला 2 पेक्षा जास्त फॅक्टर असतात. आपण सपोज एक्झाम्पल घेतलं 6. 6 ला किती किती फॅक्टर असतात ते लिहून घेऊ आपण. एक तो असतो 1, नंतर असतो 2 3 जा 6, मग 2 पण लिहिणार, 3 पण लिहिणार. 2 3 जा 6, 3 2 जा 6. ओके. आणि स्वतः 6. 2 पेक्षा जास्त फॅक्टर असतात. ठीक आहे. आता डेफिनेशन पाहूया एकदा. अशी संख्या तिला एक आणि स्वतःशिवाय म्हणजे स्वतः पण 6 स्वतःशिवाय इतर संख्यांनीही पूर्णपणे भाग जातो, त्याला संयुक्त संख्या असे म्हणतात. म्हणजे एक आणि स्वतःशिवाय बाकीचे पण संख्यांनी भाग जातो, त्याला संयुक्त संख्या असे म्हणतात. म्हणजेच त्यांचे 2 पेक्षा जास्त फॅक्टर असतात. अजून घेऊया आपण 8 घेतला. 8 चे किती फॅक्टर्स पडतात? ते 1 1 2 4 जा 8 म्हणून 4 पण लिहून घेतला. ठीक आहे. 4 2 जा 8. अजून आणि स्वतः 8. 2 पेक्षा जास्त फॅक्टर किती येते? 1 2 3 4. म्हणून ही पण काय संयुक्त संख्या आहेत. अजून घेऊन वाटलंच तर 24 घेऊ, थोडा मोठा. 24 ला कोणकोणत्या टेबलने जातो बा? 1 2 ने जातो. ठीक आहे. इवन नंबर आहे ना 4 म्हणून 2 ने पण भाग जातो. नंतर येतो 6 4 जा 24, 4 6 जा 24. 4 पण लिहिला आणि 6 पण लिहिला. 4 6 जा 24. अजून कोण आहे? 3 8 जा 24. हो, झालं की आपला 3 3 8 जा 24. 8 3 जा 24. 14 चे हाफ केले तर 24 चे हाफ केले तर कोण येतो? 14 आणि स्वतः 24. जास्त फॅक्टर आहेत. आपल्याला फक्त 2 पेक्षा जास्त असले तरी पण काय असते? संयुक्त संख्या असते. दुसरं वैशिष्ट्य असं आहे, मूळ संख्या नसतात. म्हणजे संयुक्त संख्या आहे ती कधीही प्राईम नंबर नसतो, कारण की मूळ संख्येला फक्त एक आणि स्वतःनेच भाग जातो. मग कोणकोणते? सपोज घेतला आपण 3. 3 ला कोणी भाग जातो? 1 आणि 3. आपल्याला काय बघते? 2 पेक्षा जास्त, म्हणून ही संयुक्त संख्या येणार नाहीत. हे नेहमी लक्षात ठेवा. त्यासाठी मूळ संख्या पाठ असणं आपल्याला गरजेचं आहे. मूळ संख्या माहीत असणे आपल्याला गरजेचं आहे. लहानात लहान संयुक्त संख्या कोणती येईल? ओके. 1 ला 1च. आपल्याला 2 पेक्षा जास्त फॅक्टर लागतात. 2 हा मूळ संख्या आहे. ओके. हा पण राहत नाही, हा पण राहत नाही. 3 ही पण मूळ संख्या आहे. 1 आणि 3 ही पण नाही. 4 ला कोणी भाग जातो? 1 2 2 जा 4 आणि स्वतः 4. 2 पेक्षा जास्त आहेत, म्हणून याला लहानात लहान संयुक्त संख्या ही 4 आहेत. 1 ते 30 मधल्या संयुक्त संख्या आपण लिहून घेऊ, म्हणजे तुम्हाला चांगलं लक्षात राहील. ओके. सगळ्यात लहान संयुक्त संख्या 4. समसंख्या पण संयुक्त संख्या येतात. 4 6 परत 8 9 3 च्या टेबल मध्ये येतो 9. 11 नाही येणार. 10 11 नाही येणार. 12 13 तर मूळ संख्या आहेत. 3 येणार. 14 15 3 च्या टेबल मध्ये येतो. 16 4 च्या टेबल मध्ये येतो. 2 च्या टेबल मध्ये येतो. 17 तर मूळ संख्याने. 18 राहील. ठीक आहे. नंतर 19 मूळ संख्या 3 येणार. 20 ओके 5 च्या टेबल मध्ये येतो. 10 च्या टेबल मध्ये येतो. 21 3 च्या टेबल मध्ये येतो. 7 च्या टेबल मध्ये येतो. 3 7 21. 22 11 च्या टेबल मध्ये येतो. परत 2 च्या टेबल मध्ये येतो. म्हणजे संयुक्त संख्या आहे. 23 ही मूळ संख्या आहे. 23 काय?
मूळ संख्या. 24 24 चे फॅक्टर तर पाहिलेच आपण खूप सारे. 25 5च्या टेबलमध्ये येतो. 2 पेक्षा जास्त आहे. 26 13च्या टेबलमध्ये येतो. 27 येतो. 3 9 27. 28 28 चे येतो. ओके. 2 च्या टेबलमध्ये पण येतो. 14 2 28. 29 नाही येणार. 29 ही मूळ संख्या आहे. आणि शेवटचे ते 30. समजलं मित्रांनो? संयुक्त संख्या म्हणजे सोप्या गोष्टीत लक्षात ठेवायचं म्हटलं तर अशी संख्या ती मूळ संख्या नाहीत. मूळ संख्या नाहीत. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.